चला आता मस्त झोपूया. अरे झोपताय काय? काही सुचतंय का काही? अरे अशी काय करते? आम्हाला कसं सुचणार? तू मोठी आहेस, तुला काय सुचलं बाय द वे? अरे मोठी आहे म्हणजे मी काय लोकांची लग्न जुळवते का? हळू बोल आणि रागवू नकोस ना प्लीज. म्हणजे त्याचं काय आहे, तू आमच्यापेक्षा मोठी आहेस बरोबर, म्हणून तुला विचारलं, बाकी काय नाही. प्रेम केलं की लग्न होतं ना गार्गी ताई? इरा, त्याला प्रेम लग्न असं म्हणतात. आणि आजोबा आणि निविताई तर एकमेकांवर प्रेम करतच नाही, सारखे भांडत असतात. काय करायचं, त्यांचं लग्न कसं करायचं? सोपं आहे रे, त्यांना प्रेमात वाढायचं. इरा, त्यांना प्रेमात कसं पाडणार? अरे ते फिल्म्स मध्ये नाही का दाखवत, तसं काहीतरी करायला हवं. म्हणजे नक्की काय करायचं? अरे म्हणजे असं काहीतरी करायला हवं जेणेकरून मावशी आणि काका एकमेकांना आवडायला लागतील. हा, म्हणजे आपण एक काम करूया, आपण ना त्या दोघांना एकमेकांच्या नावाने लेटर लिहायचं का? हा ओके, गुड आयडिया. बॅड आयडिया. अरे ते आपलं अक्षर नाही का ओळखणार, अशाने सगळ्यांना मार पडेल. चालेल ना तुम्हाला? चालेल. टेन्शन नॉट. दुसरी आयडिया आहे ना, आपण एक काम करूया, त्यांना फोन करून कुठेतरी बोलवूया. कशाला? हा, अरे दोघं एकाच घरात राहतात, आता तिकडे जाऊन दोघं काय करणार? हा, तिकडे ती लोक अजून भांडतील. तुम्हा दोघींना माझी कुठलीच आयडिया पसंत नाहीये ना? ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळपर्यंत खायची आयडिया शोधा आणि मला सांगा. नाहीतर इरा झोप. हे घे, अरे झोपूया. आयडिया. भैरवी, काही मदत करू का? आय नो, आता माझी मदत घेताना तुला पूर्वीसारखा विश्वास राहणार नाही, म्हणूनच म्हणतोय, एक चान्स दे ना मला. मी माफ केलंय तुला अनिश, त्यामुळे आता पुन्हा पुन्हा माफी मागायची गरज नाहीये तुला. आपण एक मात्र नक्की, आता आपल्या दोघांमधलं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल का मला नाही माहित. कारण जेन्युइनली दुखावली गेली आहे रे मी. एक वेळ शरीरावरची जखम लवकर बरी होऊ शकते, पण मनावरची. भैरवी, हे बघ, मी अगदीच समजू शकतो, तुला वेळ हवाय ना, तू घे, तुला हवा तेवढा वेळ घे, मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. मला झोप येते. एक्सक्यूज मी. भैरवी, मी स्वतःसाठी चांगली नोकरी शोधेन आणि प्रामाणिकपणे ती करेन. यापुढे तुला माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. आपल्यातलं बिघडलेलं नातं मी ठीक करेन. एक दिवस तू माझ्याबद्दल प्राऊड फील करशील, हा माझा शब्द आहे. अगं गार्गी ताई, तू काय करतेस?
हळू. तेवढ्याशा पाण्याने काय होणार आहे? हा अरे हे पाणी काही कपडे धुण्यासाठी नाहीये. मग हे पाणी मी इथे जमिनीवर असं पसरवणार आहे. हे बाई कोणतरी पडेल ना. हो पडू दे. दुसरं कोण पडणार? मावशी आणि काका कोणीतरी एक पडेल. म्हणजे मावशी पडणार असेल तर काका तिला सावरतील. आणि आजोबा पडले तर? मावशी त्यांना आधार दे. आणि दोघं पण एकत्र पडले तर? हा दोघं एकत्र नाही पडणार. कोणीतरी आधी पडेलच ना. तरी दोघं एकत्र पडले तर आपला प्लॅन फ्लॉप हो ना? प्लॅन फ्लॉप होणार नाही. फुल प्रूफ प्लॅन आहे. अजिबात फ्लॉप होणार नाही. कशावरून? अरे कितीतरी मूवीज मध्ये आणि सिरियल मध्ये हा प्लॅन वापरतात. नक्की वर्कआउट होईल. आपण काय असं वाद घालत बसणार आहोत का? एक काम करा, मी ना आता हे सगळं पाणी असं इथे टाकते, सगळीकडे पसरवते. तुम्ही काकांना आवाज द्या, मी मावशीला आवाज देते. रेडी? 3, 2, 1. आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! काय झालं? इरू ईशान, इरू ईशान. सत्यानाश! आपण जे ठरवलं होतं ते झालंच नाही. निवी आजी आणि आजोबा पडणार होते. हे दोघं कुठून आले मध्येच इकडे? मग अरे काहीतरी भलतच झालं. गर्दीचा प्लॅन फ्लॉपच होणार होता मला माहिती होती. काय झालं भैरवी ताई? हा काय? कुठे काय? काय नाही. ए तुम्ही हाक का मारत होतात? हा काही नाही. हे दोघं भांडत होते म्हणून मी आवाज दिला. हा माझ्याशी भांडत होता. काका मी कधी हिच्याशी भांडलोय? हीच सुरुवात करते. इरा ईशान बास. निमूटपणे अभ्यासाला बसा लगेच. मी येते थोड्या वेळात चेक करायला. अरे बरं झालं तर दोघांना काही डाऊट आला नाही. अगं पण आपलं काय ठरलं होतं? निवी आजी आणि आजोबा पडणार ना याच्यावरून. हे दोघं मध्येच कुठे पडले? आता तेवढ्यासाठी आपल्याला एवढं सगळं पुन्हा करावं लागणार. हो आताचा प्लॅन तर फ्लॉप गेला ना. अरे अजिबात फ्लॉप वगैरे होणार नाही. फुल प्रूफ प्लॅन आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी नक्की हा प्लॅन वर्कआउट होणार. भैरवी हे का आणलंयस अनिश? काल मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट केला होता. तो तुला खाता आला नाही म्हणून मग आज मुद्दाम तुझ्या आवडीचे पोहे केलेत. प्लीज नाही म्हणू नकोस. अनिश प्लीज, मला उशीर होतोय आणि मी बाबांना म्हणाली आहे की मी वेळेत पोहोचणार आहे. ए भैरवी अगं 5-10 मिनिटांनी काही होणार नाही आणि बाबा समजून घेतील ना. तू म्हणायचीस ना कामासाठी बाहेर पडताना उपाशी जाऊ नये. विसरलीस? प्लीज. हो पण आता मला खरंच उशीर होतोय. ते वाट बघत असतील. भैरवी तुला काही विचारायचा अधिकार गमावलाय मी. पण कुठे जातेस? कारखान्यात जात्या. आता राजन सुकटणकर फूड्सची ऑर्डर मला परत देईल असं मला वाटत तरी नाहीये. नाही म्हणजे मी हे तुला ऐकून दाखवण्यासाठी नाही म्हणत आहे. नाही बोललीस तरी तेच सत्य आहे. नाही हे मी मुद्दाम नाही बोलत आहे. पण
एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत काम सुरू ठेवण्याची अपेक्षा नाही ना करू शकत मी. एनिवे, मोदकाचं जे काही सामान घेतलं होतं, स्टीमर वगैरे, ते सगळंच विकून टाकायचं असं म्हणते मी. ऍक्च्युली त्यासाठीच मी आईबाबांकडे जाते. त्यांचाही सल्ला घेते. बघूया काय होतंय. हे भैरवी असं करू नकोस प्लीज. हे बघ, माझ्या चुकीची शिक्षा मी तुला भोगू देणार नाही. आता सगळं संपलंय अनिश. नाही नाही संपलं. भैरवी, मी एकदा राजनशी बोलतो, त्याची माफी मागतो. ऐकून घे ना. तुझा बिझनेस उभा करण्यासाठी बाबांनी खूप मेहनत घेतली आहे ग. बाबांची धडपड आणि तुझं स्वप्न मी माती मोल होऊ देणार नाही. भैरवी, तू जर आता बिझनेस बंद केला तर सगळं संपून जाईल ग. बघू. आणखीन एक, तुझी हरकत नसेल तर मी सोडू तुला. हवं तर वाटेत काही बोलू नकोस. पण आता यापुढे काय करायचंय याचा आपल्यालाच विचार करावा लागेल. चल. भैरवी, का पडला तुम्ही असे? उठ उठ, उभा राहा. उठ. कंबरडा पडला. इरोईशा, तुमचं काय चाललंय इथे? लादी पुसतोय. अगं ताई, काही नाही. हे दोघे इथे खेळत होते. पोट्टे हो, इकडे हाड मोडला आमचं. त्याचं काहीच नाही, हापसातच बोलून राहिलं कुटुंब. मी तेच सांगते भैरवी ताईला. अगं हे दोघं इथे खेळत होते आणि त्यामुळेच हे सगळं असं पाणी सांडलंय. आणि मग आम्ही घसरून पडलो ना त्याच्यामुळे. खेळायची जागा आहे काय? बॅकल कुठली कार्टी? काही अक्कलच नाही. म्हणजे ते संस्कार वर्गात गेल्यापासून हे पोट्टे जास्त भयकल्यासारखे वागून राहिले. तुला सांगतो मी सुनबाई. नाही नाही, मी सांगतो ह्यानीच ना त्यांनी डोक्यावर बसून ठेवलाय सगळं. हा. आम्हाला थोडी ना माहिती की तुम्ही इकडून जाल. आम्ही हे पाणी पुसतच होतो ना. ताई, मी त्यांना तेच सांगत होते की पाणी पुसून घ्या, कोणीतरी येईल वगैरे. तेवढे ते दोघं आले आणि पडले. वा, पाहिलं का बाबू कशी पोट्टी बोलून राहिली का? बाबा हे दोघं आले आणि पडले. काय काय बोलणार यांनी? मला तर वाटतं मला वाटतं ना हिने शिकवलंय सगळं त्यांनी. मामा, गार्गीला काही बोलू नकोस. ती पाहुणी आहे घरातली आणि तशी लहान आहे ती. बाप्पा, ही कायची लहान? ही उंचीनं लहान आहे, डोसकं मान आहे तिचं. ही अशी आणि हे पोट्टे तसे. बाप्पा, बस. इरोईशानला काही बोलायचं नाही. हे घर त्यांचं आहे. पाहिलं पाहिलं का कॉमेडी का? ए पाहुणे म्हणून हिले काय बोलायचं ना. आणि हे पोट्ट्यांचं घर आहे ना, मग ते जे काय बोलतील ते गप ऐकून घ्यायचं. कॉमेडी तुले समजतंय का? इथे काय झालंय, कोणी येतो आणि आपल्याला टपली मारून जातो ना. ऐका, मी तुम्हाला सांगतो, आता आपण आहोत गरीब माणसं, नोकर चाकर, उपरी आहोत या घरात. कोपऱ्यात बसून राहू ना बापा. बस ना, आता किती बोलून राहिले आपली स्वतःला इज्जत काढून राहते. हो हो हो, तेच समजा हवं तर. आजवर खूप चुकीचं बोललात, वागलात, पण यापुढे नाही खपवून घेतलं जाणार आहे. इतकं सगळं झाल्यावर सुद्धा तुम्हाला इथे राहू देतोय ना, ते माणुसकीच्या नात्याने. ती सोडायला लावू नका आता आम्हाला. मामा, मामी, भैरवी बरोबर बोलते. हे बघा, तुम्ही या घरात काहीही करा, पण प्लीज शांतता भंग करू नका या घराची. मी हात जोडतो, प्लीज. तू काय, आम्ही हात जोडतो बाबा तुम्हाला. चला. सावकाशा परत परत आय आय बाय आय आय काय ते सावकाश. इरुईशान, काय असता इथे या. ही खेळायची जागा आहे. पडले ना ते तुमच्या नादात. सॉरी माऊ. काय सॉरी? आजोबा आहेत घरात, मॅडम आहेत. चुकून पडले असते म्हणजे? तेच तर हवं होतं. काय? अगं मी यांना तेच सांगत होते की कोणीतरी येईल, पडेल, पण हे काय दोघं ऐकायलाच तयार नाहीत. ए इरा, ईशान, ते द्या माझ्याकडे. दोघं अभ्यास करायचा.
गार्गी सोड दे मी करते. अगं नको भैरवी ताई, झालंय मी करते. अगं भैरवी चल ना, उशीर होतोय ग. निघूया पटकन. बरं ठीक आहे, आम्ही निघतो. तू काळजी घे. हो. आता काय करायचं? अरे आपला हा प्लॅन तर फ्लॉप गेला. आपल्याला प्लॅन बी ठरवावा लागेल. बरं झालं या दोघांना काही कळलं नाही, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. खरं तर कोणीही मला सहजासहजी माफ करावं इतका साधा गुन्हा नाही आहे माझा. पण सुदैवाने भैरवी यातून सुखरूप बाहेर पडली. तरी सुद्धा मी तुमचा गुन्हेगार आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. इट्स ओके अनिश. भैरवीने तुला माफ केलं ना, विषय संपला. आमची माफी मागायची काहीही गरज नाही. नाही कशी? हो, तुम्ही दोघांनी भैरवीच्या बिझनेससाठी किती मेहनत घेतली आहे. मी त्यात तुम्हाला हातभार लावायचं सोडून त्या स्वप्नाच्या नादी लागलो. तिच्यासोबत कारस्थानं रचून भैरवीलाच काय तुम्हाला सगळ्यांनाच मी मनस्ताप दिलाय. अनिश, हे बघ, जे झालं ते ठीक आहे. हे बघ, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे ना, मग झालं तर त्याचा तुला पश्चातापही झालाय. हे बघ, आता मागचं सगळं विसरा आणि नव्यानं सुरुवात करा. शी इज राईट अनिश. थँक्यू भैरवी. आता आपण नव्या जोमाने आणि उत्साहाने मोदकांचा बिझनेस करू. डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. अनिश, मला वाटत नाही एवढं सगळं झाल्यानंतर सुकटणकर फूड्स मध्ये आपल्याला काही थारा मिळेल. का नाही मिळणार? अगं, यात ना तुझी चूक होती ना सुकटणकर फूड्सची. आणि खरा गुन्हेगार आपल्या समोर आलाय. शिवाय मी राजनला फोन करून मनापासून माफी मागितली आहे. तू माफी मागितल्याने काही होणार नाही अनिश. आपल्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली आहे शेवटी. आणि जरी राजांनी माफ केलं असलं तरी लोक आपल्यावर पुन्हा विश्वास ठेवतील असं नाही ना. ठीक आहे भैरवी, हे बघ, यातून आणखी काहीतरी चांगलं होणार असेल. तुम्ही नका जास्त विचार करू. राजनचा फोन आलाय. हॅलो. हॅलो, काय मॅडम, सुट्टी संपतीये की नाही तुमची? नाही म्हणजे कधी काम सुरू करतेस परत? म्हणजे मला समजलं नाही. भैरवी, आपलं 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 2 ऑर्डर्सचं नाही. लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ, लोक येऊन इथे चौकशी करतायत, मोदक कधी येणार, मोदक कधी येणार. आणि यावेळी साधी सुधी नाही, 10,000 मोदकांची ऑर्डर आहे. काय? 10,000 मोदक? येस. पण राजन, आता एवढं सगळं झाल्यावरही. हे बघ भैरवी, जे काही झालं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. त्या स्वप्नाला माझ्यावर सूड उगवायचा होता, त्यामुळे तिने तुला ह्या सगळ्यात खेचलं. आणि अनिशचा सुद्धा वापर केला, तुमचं रिलेशन स्पॉइल करायचा प्रयत्न केला. खरं तर या सगळ्यासाठी मीही तितकाच जबाबदार आहे ना. राजन प्लीज, यासाठी तू स्वतःला जबाबदार नको समजूस. ती स्वप्न अनप्रोफेशनल होती, त्याचा दोष तू स्वतःला नको देऊस प्लीज. बर ठीक आहे. एनिवे, माझं ऐक. पॉइंट नंबर 1, जो खरंच चांगला बिझनेसमॅन असतो ना, तो संकटांना घाबरत नाही. संकट आली तरी सुद्धा तो त्याचा मार्ग पुढे चालू ठेवतो. पॉइंट नंबर 2, या सगळ्या पर्सनल गोष्टी आहेत. पर्सनल गोष्टी बिझनेसमध्ये आणायच्या नसतात. आणि पॉइंट नंबर 3, मी अतिशय प्रोफेशनल माणूस आहे, त्यामुळे मी नेहमी पुढे जात राहतो, सुधारत राहतो. ओके? सो आता कामाला लागायचं, लगेच वेळ नाही घालवायचा. तुझं आधीच्या ऑर्डरचं जे काही पेमेंट आहे ते आणि पुढच्या ऑर्डरचा ॲडव्हान्स, हे सगळं मी रेडी ठेवतोय. तू कामाला लाग, आता वेळ घालवू नको.
ओके, थँक्यू राजन, खरंच थँक्यू. तू पुन्हा विश्वास ठेवलास माझ्यावर. युअर मोस्ट वेलकम. बाय. मिळाली ना पुढची ऑर्डर? बघा, याला म्हणतात प्रॅक्टिकल वागणारा माणूस. अनिश, आता तुझ्या मनावरचं ओझं सुद्धा उतरलं असेल. खरंय बाबा. भैरवी, अगं 10,000 मोदक म्हणजे अगं किती काम आहे आपल्या समोर आणि वेळ किती कमी आहे. आपण ताबडतोब कामाला लागायला हवा. आणि भैरवी, दिस टाइम मी सगळं काम प्रामाणिकपणे करेन. ट्रस्ट मी.